भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सल. या पवित्र वारी प्रभूच्या समक्षतेमध्ये येत असताना आभार मानित, त्याच्या नावाला धन्यवाद देत त्याच्या समोर आपण येऊया. तो थोर आणि जिवंत परमेश्वर आहे जो आम्हावरती अगणित उपकार करतो. हा परमेश्वर देव जो रोज आणि रोज आम्हा सोबत राहतो, आमची काळजी घेतो. त्याच्या सर्व दयेसाठी, त्याच्या त्या अद्भुत प्रेमासाठी आज पुन्हा एकदा त्याचा आभार मानण्याची संधी आपल्याकडे आहे. होय पवित्र देव बापा, तुला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देत आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभू, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला. प्रभू, तू आमची काळजी घेतली, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला उंचावितो. होय पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी तुझे आभार मानित जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत, आमची विनंती आहे प्रभू, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर. प्रभू देव बापा, आमच्या अपराधांची आम्हास क्षमा तू कर. प्रभूजी, आमची दुर्बलता तुला माहीत आहे. प्रभू, आम्हा प्रत्येकावर तू दया कर, आम्हास क्षमा तू कर, आम्हास धूशुद्ध कर. प्रभू, आणि आज एक वार पुन्हा तुझ्या उपस्थितीने तुझं मंदिर भरून जाऊ दे. देव बापा, आज तुझ्या भक्ती मंदिरात येणाऱ्या सर्व लहान थोरांना आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो. तुझ्या उपस्थितीने त्यास आशीर्वादित कर. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये असणाऱ्या त्या अद्भुत गोष्टी देव बापा आज एक वार पुन्हा तू आम्हामध्ये कर
आणि तुझं गौरव तू करून घे. होय पवित्र देई बापा, जे आमचे प्रियजन आज दुखणाईत आहेत, बिछाण्यावर आहे, आजारी आहे, दवाखान्यात आहे, अशा प्रत्येकावर तू दया कर प्रभू. त्या स्पर्श करून तुझं उत्तम आरोग्य तू दे. होय पवित्र देई बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं देखील येणं आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. आज या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. सर्व प्रकारच्या उन्हापासून आम्हा प्रत्येकाचा सांभाळ कर प्रभूजी. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू देई बापा. आजची सर्व भक्ती तुझ्या हातांमध्ये सोपवेत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात प्रभूला सामोरे आपण जाऊया. उपासना संगीतामधून 184 नंबरचं गीत आहे. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. नवीन गीत आहे, आपण शिकण्याचाही प्रयत्न करूया. प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो. करुणा करुणी दोष निरसुनी, करुणा करुणी दोष निरसुनी
एक पश्चातापी मनुष्य त्याच्या भावना ज्या आहेत त्या या गीतांमधून आपल्याला अनुभवता येतात. एक पश्चातापी मनुष्य ज्या प्रकारे स्वतःला परमेश्वराच्या समोर घेऊन येतो आणि परमेश्वराच्या दयेची आणि एका पापी मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वर ज्या अद्भुत गोष्टी करून त्याची क्षमा करून त्याला जी शांती देतो त्याकडं हे गीत आपल्याला घेऊन जाणार आहे. या गीतासाठी प्रभूची स्तुती असो. आणखीन एक गीत आपण गाऊया उपासना संगीतामधून 538 नंबरचं गीत, हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. परमेश्वराला स्तवा निरंतर या चालीवरती आपण हे गीत गाणं. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. शरीर आपण त्या शीर्षाचे, शरीर आपण त्या शीर्षाचे, नित्य मनी वागवा, नित्य मनी वागवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा, हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभू सेनानी चला पुढे वा, प्रभू सेनानी चला पुढे वा. चला करा आव्हा, चला करा आव्हा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. पापात्म्याची ओढा सत्या, पापात्म्याची ओढा सत्या. ख्रिस्ती पण गाजवा, ख्रिस्ती पण गाजवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभू संस्थापित देवाजीचे, प्रभू संस्थापित देवाजीचे. राज जगी वाढवा, राज जगी वाढवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. पवित्राचा शांती मुक्तीचा, पवित्राचा शांती मुक्तीचा. मार्ग जगात दाखवा, मार्ग जगात दाखवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. टिळक म्हणतात, पावित्र्याचा शांती मुक्तीचा मार्ग जगा दाखवा. कोण आहे मार्ग? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. विश्वासणाऱ्यांना हा मार्ग माहीत आहे. हा मार्ग कशाचा आहे? हा मार्ग पावित्र्याचा मार्ग आहे. हा मार्ग शांतीचा आहे. हा मार्ग मुक्तीचा आहे. आणि
आपल्याला माहित आहे की विश्वासणाऱ्यांना, मंडळीला हे ख्रिस्ती नाव केव्हा मिळालं? जेव्हा लोकांनी पाहिलं की हे त्या मार्गाने चालणारे लोक आहेत, हे ख्रिस्ताच्या मार्गाने चालणारे आहे, त्या मार्गानुसारी चालणारे लोक आहेत, त्यांना ख्रिस्ती म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आम्ही स्वतः त्या मार्गाने चालायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या मार्गाने चालत आहोत, लोक आमच्याकडे बघतात आणि त्यांनाही त्या मार्गावरून चालण्यासाठी उत्तेजन मिळतं. यावेळेस एक स्तोत्र वाचूया. सिस्टर मुजमुली यावेळेस आपल्याकरिता एक स्तोत्र वाचतील. सलाम. स्तोत्र संहिता 119 25 ते 32. माझा जीव धुळीस मिळाला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी आपला वतनक्रम तुझ्या पुढे मांडिला आणि तू मला उत्तर दिले. तू आपले नियम मला शिकवू, तुझ्या विधीचा मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्याचे मनन करीन. माझा जीव खेदाने गळून जातो, आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. असत्याचा मार्ग माझ्या पुढे दूर कर, करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे. मी सत्याचा मार्ग निवडला आहे, मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेविले आहेत. मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे. हे परमेश्वरा, मला फज्जित होऊ देऊ नको. तू माझे मन विकसित करीतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञाच्या मार्गाने धावतो. देवबाप करो या वचनावर भरपूर आशीर्वाद. स्तोत्र संहिता 119 आणि 25 ते 32 वचनं आपल्याकरिता वाचण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी देखील स्तोत्रकर्ता मार्गाविषयी बोलत आहे आणि स्तोत्रकर्ता म्हणतो की मी आपल्यासाठी मार्ग निवडलेला आहे. कोणता मार्ग निवडला? असत्याचा, सत्याचा. तो प्रार्थना करतो की असत्याच्या मार्गापासून मला दूर ठेव. तो म्हणतो की मी माझ्यासाठी सत्याचा मार्ग निवडलेला आहे. प्रियांनो, मनुष्याला आपल्या जीवनामध्ये निर्णय घ्यायचा असतो, निवड करायची असते. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराकरिता विशिष्ट निवड करतो, निर्णय घेतो आणि मग त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याकरिता नेहमी प्रयत्नशील असतो, त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं सहाय्य प्राप्त होतं. त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव येतो. त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांचे साक्षी आम्ही होतो. आम्हाला निर्णय घ्यायचा असतो. आम्हाला माहिती आहे, सूर्य उगवणार आणि मावळणार, तो काही थांबत नाही. दिवस येणार, रात्र येणार, एका मागून एक दिवस, आठवडे, महिने, वर्ष जात राहतील आणि अचानक प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती परत येईल. आम्हाला घेण्याकरिता ज्यावेळेस तो आकाशामध्ये येईल, फार वेळ त्या गोष्टीसाठी लागणार नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये आणखीन किती वाट पाहणार निवड करण्याचे, निर्णय घेण्याचे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचे. तू माझे मन विकसित करतोस, तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो. या ठिकाणी आता चालतो नाही म्हणत, तो धावतो. त्याचा उत्साह, त्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि म्हणून आम्हीही आमच्या जीवनामध्ये ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आम्हीही प्रार्थना करू शकतो आणि आम्हीही परमेश्वराला म्हणू शकतो की प्रभू, या प्रकारे तू माझं मन विकसित कर, या प्रकारे तू माझ्या अंतःकरणामध्ये काम कर की मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने, मी त्या तुझ्या मार्गाने चालणारा, त्याने धावणारा असा मी असेल. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादांची करो. यावेळेस क्वायर पुढे येईल. मुला मुलींचं कंबाईन क्वायर आज आहे, पुढे येतील आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभूची स्तुती आपण करूया. सर्वांना सलाम. देवबापाचे आभार मानते, सुंदरशी संधी देवबापाने दिली. मी विश्वास धरते की इथे उपस्थित मंडळीतील प्रत्येक व्यक्ती आज देवबापाची उपकार स्तुती करत आहे, त्याची उपकार स्मरण करत आहे. कारण या मागच्या आठवड्यामध्ये कित्येक अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये झाल्या असतील.
ज्याने प्रत्येक क्षणाला आपल्याला देवबापाच्या दयेची कृपेची आठवण करून दिली. चला तर आपण सगळे मिळून देवबापाची उपकार स्तुती करूया, कारण त्याचं वचन म्हणते इब्री 13 आणि याचं 15वं वचन म्हणते, म्हणून त्याचे नाव पत्कारणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुती यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. का बरं अर्पण करावा? कारण तो योग्य आहे. चला त्याच्या महान नावाचा आपण धन्यवाद करूया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, हे गीत म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तूने जिंदा साफिया, तूने आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तूने जिंदा साफिया, मुझको दिए जिंदगी. क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. सोबतच मी हा पण विश्वास धरते की येशू ख्रिस्ताशिवाय जीणं बेकार आहे, कारण तोच आमचा प्रभू आहे, तोच आमचा ख्रिस्त आहे, जो आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक वाईट गोष्टींपासून, प्रत्येक अशा ज्या गोष्टी ज्या आपल्याला देवापासून दूर करतात आणि आम्हाला देवाच्या पासून खूप दूर नेतात आणि आम्हाला हे महसूस करतात की आम्ही किती पापी आहोत. परंतु देवबापाने त्या क्रूसावर जाऊन आधी बलिदान देऊन आम्हाला आमच्या देवाकडे पुन्हा आणलं आहे. तर मी विश्वास धरते की त्याच्या बिना जीवन बेकार आहे. मसीह बिना जीना बेकार है, क्योंकि वही मेरे जीवन का आधार है. बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है, ये जीवन तैयार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है. क्रूस उठा के मैं चलने लगा, मेरा दुल्हा यीशु मसीहा. क्रूस उठा के मैं चलने लगा, मेरा दुल्हा यीशु मसीहा. क्रूस उठा
का आधार है। मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है। मैं मसीह के साथ क्रूस पे चढ़ गया, मैं मसीह में हूँ, मसीह मुझ में है। मैं मसीह के साथ क्रूस पे चढ़ गया, मैं मसीह में हूँ, मसीह मुझ में है। आत्मा बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है। आत्मा बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है। जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है, जीना मसीहा मरना नफा है, ये जीवन तैयार है। मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है। मसीह बिना जीना बेकार है, वही मेरे जीवन का आधार है। प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है, क्योंकि बिन तेरे में कुछ भी नहीं प्रभु जी, और मुझे तेरी ज़रूरत है। चला तर आपण पुन्हा देवाची स्तुती करण्यासाठी पुन्हा एक गीत गाऊया। प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है, यहोवा मुझे तेरी ज़रूरत है। यहोवा
गहराई, आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई, चरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई, चरिंद परिंद पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई, कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तू खुद कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है, प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों में तेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। गिर जाते हैं छोटी बातों में, हार जाते हैं मुश्किलों में, पर अभी वक्त है कि हम उठे कुछ करें, क्योंकि यीशु कहता है जवान तुझसे उठ जा, तेरा प्रकाश आया है। गिर जाते हैं छोटी बातों में, हार जाते हैं मुश्किलों में, गिर जाते हैं छोटी बातों में, हार जाते हैं मुश्किलों में, अब उठना ही होगा, कुछ करना ही होगा, अब उठना ही होगा, कुछ करना ही होगा, यीशु कहता है जवा तुझसे उठ जा, तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा, तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। मांगते हंसी आंसू मिलता है, खुशी चाहकर भी रोना पड़ता है, मांगते हंसी आंसू मिलता है, खुशी चाहकर भी रोना पड़ता है, ऐसा क्या तेरा अंत होगा, सिलसिला ये कब रुकेगा, ऐसा क्या तेरा अंत होगा, सिलसिला ये कब रुकेगा, यीशु कहता है जवा तुझसे उठ जा, तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा, उठ जा, तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। जवानी में खो जाते हैं फिक्र को भूल कर, जान कर भी जा खो देते हैं सब कुछ हार कर, जवानी में खो जाते हैं फिक्र को भूल कर, जान कर भी जा खो देते हैं सब कुछ हार कर, ऐसे रास्तों में जिसकी मंजिल नहीं, ऐसे रास्तों पे जिसकी मंजिल नहीं, अब रुकना ही होगा, कुछ करना ही होगा, अब रुकना ही होगा, कुछ
वचनों को अपने दिल पर तू लिख दे। तू ना हारेगा वो है तेरा प्रभु, उसके वचनों को अपने दिल में तू लिख दे। तू ना हारेगा वो है तेरा प्रभु, अब जीत ये तेरा है। शत्रु तो हारा हुआ है, अब जीत ये तेरा है। शत्रु तो हारा हुआ है। यीशु कहता है जवान तुझसे उठ जा, तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। उठ जा, तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। उठ जा, तेरा प्रकाश आया है, तू प्रकाशित हो जा। यस, आपण सर्व आपल्या स्थानावर उभे राहूया. या क्षणी आपण देवबापाला आठवण करून त्याने केलेल्या दया, त्याची कृपा आणि त्याची करुणाला आठवण करून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया. कारण तो आमचा देव आणि तोच केवळ योग्य देव आहे, जो आम्हाला कधी सोडत नाही. प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आमच्या सोबत राहतो. आपण किती अशी वाईट गोष्टी करतो जे देवबापाला निराश करतात, परंतु तो मनुष्यासारखा नाही आहे जो आमच्यावर राग भरून फुगून बसेल. इतकेच नाही तर त्याने स्वतःच्या मुलाला आमच्यासाठी त्यागून दिलं, त्याचे बलिदान आमच्यासाठी दिलं, जेणेकरून तो जखमी व्हावा, त्याला काटे मिळावे आणि आम्हाला फुलं वेचायला मिळावे. हे सगळं त्यांनी यासाठी केलं कारण तो आमच्यावर प्रेम करतो. तो आम्हाला म्हणतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, माझ्यासारखं कोणीच तुला प्रेम या जगात करणार नाही. तुला जन्म देणारी आई तुला सोडेल, तुझा भाऊ, तुझी बहीण, तुझे बाबा तुला सगळे त्यागून देतील, पण तुम्ही तुला कधीच त्यागणार नाही, या पृथ्वीवरील आणि त्या स्वर्गामध्ये सुद्धा. म्हणून मी माझ्या मुलाला तुझ्यासाठी अर्पण करून देतो. देवबाबा, खरंच तू किती महान आहेस. तू आमच्यासाठी जखमी झालास देवबाबा, आणि आम्ही काय केलं देवबाबा, तुला पाहून आम्ही धिक्कारलं, परंतु तरी सुद्धा तू आमच्यावर कृपा केलीस देवबाबा. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. तू खरंच खूप महान आहेस आमच्या देवबाबा. आज तुला आठवतो देवबाबा, त्या क्रूसाला आठवतो देवबाबा, जिथे तू आमच्यासाठी बलिदान झालास.
तुझ्या नावाला धन्यवाद करतो देवप्पा. आणि आज या क्षणी देवप्पा इथे उपस्थित असताना देवप्पा आज तुझ्या नावाला आम्ही आमंत्रित करतो देवप्पा. आमच्या जीवनामध्ये आम्ही केलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. जर अशा गोष्टी आम्ही केल्या असेल देवप्पा जे तुला आमच्यापासून दूर करतात देवप्पा, तर त्या सगळ्या श्रापांना सगळ्या गोष्टींना तू आमच्या जीवनातून घालून टाक देवप्पा. कारण तूच आमचा आधार आहेस, तूच आमचा देव आहेस देवप्पा, जो प्रत्येक क्षणी आम्हाला सांभाळतोस देवप्पा. जशी ती कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली झाकून ठेवते देवप्पा, सुरक्षा करते, तशीच तू आमची देवप्पा काळजी घेतोस देवप्पा आणि आम्हाला कधी सोडत नाही देवप्पा. आज आम्ही तुला हाक मानतो देवप्पा. धन्यवाद देवप्पा. आम्ही विश्वास धरतो देवप्पा की तू आमची स्तुती आराधना ग्रहण केलीस देवप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद करतो. आणि हा येणारा देवप्पा हा आठवडा आमच्यासाठी आशीर्वादाचा आणि देवप्पा तुझ्या आत्मिकतेमध्ये वाढण्याचा होऊ दे देवप्पा. तुझं जे वचन येणार आहे देवप्पा ते आम्ही फक्त ऐकावं नाही देवप्पा, तर ते आमच्या जीवनामध्ये ग्रहण करून देवप्पा तुझ्या नावाला आम्ही उंच व्हावं देवप्पा. आणि आमच्या जीवनातून तू कार्य कर देवप्पा की आम्ही प्रकाश असे जगासाठी आम्ही प्रकाश असे व्हावे देवप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद करतो तू की आम्हाला निवडलं आहेस आणि आम्हाला एकत्रित आणलंस. इथून पुढची तुझ्या हाती देऊन ही लहानशी विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते. आमेन. याकोबाचं पत्र आज आपण संपवणार आहोत. शेवटचा भाग या पत्राचा राहिलेला आहे. आज त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया. याकोबाचं पत्र 5वा अध्याय. याकोबाचं पत्र 5वा अध्याय वचन 13 पासून पुढची जी वचने आहेत, जो शास्त्र भाग आपला राहिलेला आहे तो यावेळेस आपल्या समोर आपण ठेवूया. याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 13 पासून. तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय, त्याने स्तोत्रे गावीत. तुमच्यापैकी कोणी दुःखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल. आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली, तेव्हा आकाशाने पाऊस पाडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. माझ्या बंधूंनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरविले तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव
मरणापासून वाचवेल व पापांची रास झाकेल हे ध्यानात ठेवा. परमेश्वर देवबाप, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांकडं त्यावेळेस आम्ही आमचं लक्ष लावत आहोत. प्रभूचे तुझी वचने जी आमचं मार्गदर्शन करतात, जे आमचं आत्मिक अन्न आहे प्रभू, याद्वारे तू आज आम्हास तृप्त कर, आमचं मार्गदर्शन कर, आमच्यात सुधारणूक तू कर प्रभू. आणि पवित्र देव बापा, तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. तुझे मनापासून आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बरं, याकोबाच्या पत्रावर आतापर्यंत अभ्यास करत असताना किती विषय आपण हाताळलेत? कोणकोणते? कोणाला सांगता येईल? आठवतात? कोणकोणते विषय आहेत? सुरुवात केली कशापासून आपण? देवाजवळ ज्ञान व धीर मागा. त्याच्यानंतर ख्रिस्तावरील आपला विश्वास, याचं देखील आपण परीक्षण केलं. विश्वासणाऱ्यांची जीभ हा एक महत्त्वाचा विषय आपण पाहिला. खोटे व खरे ज्ञान यावरती आपण मनन केलं. विश्वासणाऱ्यांनी करू नये अशा गोष्टी ज्याविषयी याकोब आम्हाला मार्गदर्शन करतो त्या देखील आम्ही पाहिल्यात. आणि मग मागच्या रविवारी धीराने प्रभूची वाट पाहणे. मग आमच्या श्रीमंत अवस्थेत, आमच्या गरीब अवस्थेत आणि ज्यावेळेस आम्ही कष्टभोगीत आहोत अशा अवस्थेमध्ये आम्ही धीराने प्रभूची वाट पाहायची आहे, याविषयी आपण आतापर्यंत याकोबाच्या पत्रावरती मनन केलेलं आहे. आज हा जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, या शास्त्रभागातून जो विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे तो म्हणजे दैवी आरोग्य. दैवी आरोग्य. या संपूर्ण शास्त्र भागामध्ये 13 ते 20 या वचनांमध्ये 2 गोष्टी हाताळलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या 2 गोष्टी? एक प्रार्थना आणि दुसरं आरोग्य. प्रार्थना आणि आरोग्य या 2 गोष्टी या 13 ते 20 वचनांमध्ये हाताळलेल्या आहे. आता आपल्याला माहिती आहे की दैवी आरोग्य, चमत्कार हा नेहमीच मनुष्यासाठी एक आकर्षणाचा विषय आहे, ज्याकडं मनुष्य आकर्षित होतो. मनुष्य ज्या वेळेस दैवी चमत्कार पाहतो, मनुष्य ज्या वेळेस दैवी आरोग्याचा अनुभव घेतो, त्यावेळेस त्याच्या विश्वासामध्ये जी वाढ होते किंवा या गोष्टींच्या द्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये जे बदल होतात ते देखील आपल्याला माहीत आहे. दैवी आरोग्य हा मनुष्याकरिता नेहमीच एक महत्त्वाचा आकर्षणाचा विषय आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून आज या संदर्भामधून, या शास्त्र भागामधून दैवी आरोग्य यावरती आपण मनन करणार आहोत. आणि दैवी आरोग्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या आम्हाला या शास्त्र भागातून शिकायला मिळतात, त्याकडे आम्ही प्रामुख्याने पाहणार आहोत. दैवी आरोग्य. आम्हाला माहिती आहे की प्रार्थना केल्यानंतर कोणी बरं होतं, कोणी बरं होत नाही. प्रार्थना केल्यानंतर कधी कधी अतिशय कठीण जे आजार डॉक्टरांना बरे करणं शक्य नाही, जे आजार औषधांनी कधी कधी बरे होत नाही, असे आजार प्रार्थनेने देखील सहज बरे होऊन जातात. हे देखील आपल्याला माहीत आहे, अनुभव आपल्याला आहे. कधी कधी साधे आजार असतात, परंतु आपण प्रार्थना करतोय, परंतु कधी कधी ते बरे होत नाही. हे दोन्हीही अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये आहेत. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात आम्हाला ठेवायची आहे की मानवी जीवनामध्ये आरोग्य हे मनुष्याला नेहमी देवापासूनच प्राप्त होत असतं. मनुष्याचं शरीर कोणी बनवलेलं आहे?
परमेश्वराने बनवलेलं आहे. मग ज्याने बनवलेलं आहे त्याला त्याचा प्रत्येक विकार बरा करता येतो, त्याला माहीत आहे. मग परमेश्वर मनुष्याला आरोग्य देतो 2 पद्धतींच्या द्वारे. एक, परमेश्वर देव त्याला सरळ आरोग्य देतो. दुसरं म्हणजे परमेश्वर त्याला डॉक्टरांच्या माध्यमातून, औषधांच्या माध्यमातून त्याला बरं करतो. परमेश्वराने शरीर बनवलं, परंतु या शरीराचा अभ्यास करून, या शरीरांच्या आजारांचा अभ्यास करून त्याच्यावर योग्य औषधोपचार करण्याचं ज्ञान, बुद्धी मनुष्याला कोणी दिलेली आहे? परमेश्वराने दिलेली आहे. आणि म्हणून एकतर सरळ, एकतर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, सरळ किंवा वेगळ्या पद्धतीने परमेश्वरच आहे की जो मनुष्याला बरं करणारा आहे. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, आज या विषयाकडं आम्ही पाहत असताना काही महत्त्वाच्या बाबी आपण यामधून आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही कशा प्रकारे दैवी आरोग्याकरिता परमेश्वराच्या समोर येऊ शकतो आज आपल्याला शिकता येईल. आणि ही जी तयारी आहे ना, ही फक्त दैवी आरोग्यापुरतीच मर्यादित नाही, तर दैवी चमत्कार, मग तो कोणत्याही क्षेत्रात असो, परमेश्वराचं अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये होण्याकरिता, आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्याकरिता आम्ही कशा प्रकारे परमेश्वराच्या समोर येऊ शकतो, आम्ही कशा प्रकारे तयारी करू शकतो. प्रियांनो, हे आज आम्हाला या शास्त्र भागातून शिकण्यासारखं आहे प्रियांनो. आणि म्हणून त्याकडं आज आपलं लक्ष आपण लावूया. दैवी आरोग्याकरिता, दैवी आरोग्यामध्ये, दैवी आरोग्यासाठी अंतःकरणाचं महत्त्व, ही पहिली बाब आपण पाहूया. दैवी आरोग्यामध्ये आमच्या अंतःकरणाची काय भूमिका असते, त्याचं काय महत्त्व आहे, याकडं, ही जी पहिली बाब आहे याकडे आपलं लक्ष आपण लावूया. आम्हाला माहिती आहे की परमेश्वराचं वचन सांगतं, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. परमेश्वर देव मनुष्याचं अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देव आमच्या मनाची स्थिती ओळखणारा, आमच्या मनाची स्थिती जाणणारा परमेश्वर आहे. मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पारखतो. आणि म्हणून आमचं अंतःकरण जे आहे प्रियांनो, हे आमच्या जीवनामध्ये दैवी आरोग्यासाठी असेल, दैवी चमत्कारासाठी असेल, आमच्या प्रार्थनेच्या उत्तरासाठी असेल, आमच्या अंतःकरणाची एक फार महत्त्वाची भूमिका आम्हाला पाहायला भेटते. आणि म्हणून दैवी आरोग्यासाठी आमचं अंतःकरण हे कसं असायला पाहिजे, तर आमचं अंतःकरण हे पश्चातापाने भरलेलं अंतःकरण असायला पाहिजे. पश्चातापाने भरलेलं. या ठिकाणी याकोब आम्हाला सांगतो की तुमच्यापैकी जर कोणी दुःखनाईत आहे तर त्याने त्याच्यासाठी प्रार्थना करावी, तेल लावून त्याला प्रार्थना करावी. आणि असं म्हटलेलं आहे की त्याने पापे केली असतील तरी ती क्षमा होईल, त्याला क्षमा होईल. आणखीन तो पुढं काय म्हणतो त्यामध्ये की यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून काय करा, आपली पातके एकमेकांजवळ कबूल करा. पापांची क्षमा होईल आणि पातके एकमेकांजवळ कबूल करा. ती बाब काय शिकवते प्रियांनो? आमच्या अंतःकरणाची स्थिती जे पश्चातापाने भरलेलं असावं. पश्चातापी अंतःकरण कसं असतं? पश्चातापी अंतःकरण हे देवाकडं वळलेलं अंतःकरण असतं. ते भग्न झालेलं असतं. ते सर्व प्रकारच्या वाईटामुळं, ते सर्व प्रकारच्या मलिनतेमुळं, ते सर्व प्रकारच्या पापांमुळं त्याविषयीचा दुःख, त्याविषयीचं शोक करत जणू काही हे अंतःकरण भग्न झालेलं असतं.
तुटलेलं असतं आणि हे अंतःकरण परमेश्वराकडं वळलेलं असतं, जे परमेश्वराकडून शांतीची, जे परमेश्वराकडून क्षमेची अपेक्षा करतं, प्रार्थना करतं. आमचं अंतःकरण पश्चातापाने भरलेलं, परमेश्वराकडं वळलेलं अशा प्रकारचं आमचं अंतःकरण असायला पाहिजे. प्रियांनो, संशयावरती मात करून विश्वासाने भरलेलं अंतःकरण. संशय धरणाऱ्याला संशय धरणाऱ्या मनुष्याला परमेश्वरापासून काही प्राप्त होईल काय? कुठं वाचलं आपण हे? कुठं वाचलं? कोणत्या संदर्भामध्ये आहे? याकोबच आपल्याला सांगतो ना. परंतु संशय धरणारा हा कसा आहे? हा द्विबुद्धीचा आहे. तो वाऱ्याने लोटलेल्या आणि उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे आणि आपल्याला परमेश्वरापासून काही प्राप्त होईल असं त्याने समजू नये. पुष्कळदा दैवी आरोग्य असेल, पुष्कळदा दैवी चमत्कार असेल, पुष्कळदा प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं कारण म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे संशय, आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे प्रश्न, अविश्वास हा एक फार मोठं अडखळण दैवी आरोग्यासाठी आणि दैवी चमत्कारांसाठी आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून आमचं अंतःकरण हे कसं असायला पाहिजे? ते पश्चातापाने भरलेलं असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ते विश्वासाने भरलेलं असायला पाहिजे. सर्व प्रकारचे संशय, सर्व प्रकारचे प्रश्न यांच्यावरती मात करीत हा विश्वास जो आहे हा त्या ठिकाणी मजबूत असायला पाहिजे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जेवढे काही चमत्कार केलेत, कशाच्या द्वारे त्यांनी केलेत? काय म्हणतो तो? तुला तुझ्या विश्वासाने बरे केले आहे. त्याला त्याच्या गावामध्ये सगळ्यांनाच बरं करता आलं का? काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी? त्यांच्या अविश्वासामुळं त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला नाही आणि त्यामुळं त्याने त्या ठिकाणी फारशी चमत्कार किंवा आरोग्याचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. विश्वासाने भरलेलं अंतःकरण हे आमच्याकरिता फार महत्वाचं आहे. प्रियांनो, आणि तिसरं म्हणजे परमेश्वराला समर्पित हृदय. जणू काही अंतःकरण जे आहे ना, हे दैवी आरोग्यासाठी, दैवी चमत्कारांसाठी, आमच्या प्रार्थनेच्या उत्तरासाठी प्रियांनो आमचं हृदय, आमचं अंतःकरण याची स्थिती कशी असायला पाहिजे हे आम्हाला या ठिकाणाहून पाहायला भेटतं. तुम्हाला नामानाचं कोड बरं झालेलं आठवतंय ना? दैवी आरोग्य आम्हाला नामानाच्या संदर्भात पाहायला भेटतं. कसा झाला नामान बरा? नामान बरा कसा झाला? ज्यावेळेस नामानाला समजलं की असा असा संदेष्टा त्या ठिकाणी आहे, नामानाने त्या राजाच्या नावाने पत्र घेतली आणि त्या ठिकाणी तो गेला. आणि मग राजाला त्या ठिकाणी भीती वाटली की हा मनुष्य आमच्यासोबत युद्ध करू पाहतो, जीवन मरण काय माझ्या हातामध्ये आहे, मनुष्याच्या हातामध्ये आहे. घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो राजा आहे. आणि मग अलिशा त्या ठिकाणी त्याला निरोप पाठवतो की त्याला माझ्याकडं पाठव, म्हणजे त्यांना समजेल की यहुदात संदेष्टा आहे, इस्रायलात संदेष्टा आहे. आणि मग ज्यावेळेस नामान अलिशाच्या दरवाजासमोर उभा राहतो, अलिशा बाहेर येतो आणि नामानाला चांगलं तपासतो. कोड किती प्रमाणात आहे, त्या कोडी शरीराला, त्या पांढऱ्या शरीराला अलिशा जो आहे हा स्पर्श करतो, प्रार्थना करतो आणि मग नामानाचं कोड बरं होतं. असंच होतं ना? नाही, असं नाही होत. मग कसा नामान कसा बरा झाला? काय केलं अलिशाने? अलिशा आतमध्ये आहे, नामान दरवाजात उभा आहे आणि अलिशा आतून एकाला पाठवतो आणि काय म्हणतो, जा त्याला सांग यार्दनेत जाऊन 7 वेळेस डुबकी मार म्हणजे तू शुद्ध होऊन जाशील.
आणि जसं नामानाने हे ऐकलं तो पटकनी यार्दनेकडे पळाला बरं होण्यासाठी. नाही, असं पण नाही झालं. मग काय झालं? नामान चिडला, त्याला राग आला. प्रियांनो, अंतःकरणाची स्थिती पहा काय आहे. ज्यावेळेस नामान आपला आजार बरा होण्याकरिता अलिशाकडे येतोय, त्याच्या अंतःकरणाची स्थिती पहा काय आहे. माझ्याकडं राजाने दिलेली पत्र आहेत, मी काहीतरी विशेष आहे, मला ती विशेष ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. अलिशाने स्वतः बाहेर यायला पाहिजे आणि माझ्या या आजारी शरीराला, माझ्या या कोडी शरीराला त्याने हात लावावा आणि त्याने आपल्या देवाची प्रार्थना करावी. प्रियांनो, मी ज्यावेळेस त्याचा विचार करत होतो ना, का अलिशा बाहेर न येता त्याला म्हणतो की जा त्या यार्दनेत जाऊन डुबकी मार. एकच उत्तर मला त्यातून मिळतं, नामानाचं अंतःकरण दैवी आरोग्याकरिता तयार झालेलं नव्हतं. ज्यावेळेस अलिशाने सांगितल्याप्रमाणे नामान त्या यार्दनेकडे जात नाही, तो आपला राग सोडत नाही जोपर्यंत त्याच्या अंतःकरणातल्या त्या गोष्टी बाजूला सारत नाही. कोण मध्यस्थी करतं त्याच्यासाठी? त्याचे सेवक. अरे बाबा, त्या संदेष्टाने काही कठीण सांगितलं असतं तर तू केलं असतं ना. मग काय म्हणतो तो? 7 वेळेस यार्दनेत जाऊन डुबकीच तर मारायची आहे ना, काय कठीण आहे? प्रियांनो, अंतःकरणाची अवस्था, अंतःकरणाची स्थिती फार महत्वाची आहे. कधी कधी मनुष्याचं अंतःकरण या नामानासारखं वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं असतं. वेगवेगळे विचार, वेगवेगळे विषय आमच्या अंतःकरणामध्ये असतात आणि मग कधी कधी अशा त्या अंतःकरणाने आम्ही देवाच्या समोर येतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आरोग्य मागतो आणि पुष्कळदा आम्हाला मिळत नाही. काय करण्याची गरज आहे? आमच्या अंतःकरणाची स्थिती, आमच्या अंतःकरणाची अवस्था बदलण्याची गरज आहे. दैवी आरोग्य असेल, दैवी चमत्कार असेल. प्रियांनो, आमचं अंतःकरण त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस नामान अलिशाचं ऐकतो त्या ठिकाणी तो जातो, त्याच्या त्या सर्व बाबी बाजूला ठेवतो आणि त्या यार्दनेत तो जातो. अलिशाने सांगितल्याप्रमाणे करतो. आम्ही पाहतो की तो शुद्ध होतो, तो बरा होतो. प्रियांनो, दैवी आरोग्यासाठी प्रार्थनेचे महत्त्व. पहिली बाब काय होती? अंतःकरणाचं महत्त्व. दुसरी बाब काय आहे? प्रार्थनेचं महत्त्व. आम्हाला माहिती आहे की ख्रिस्ती जीवन हे प्रार्थनेचं जीवन आहे आणि ज्या जीवनामध्ये प्रार्थना नाही ते खरंच ख्रिस्ती जीवन आहे का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. कारण प्रार्थनेशिवाय ख्रिस्ती जीवन जगणं शक्यच नाही. ज्या परिस्थितीमध्ये, ज्या प्रकारच्या जगामध्ये आम्ही राहत आहोत, प्रियांनो, प्रार्थनेशिवाय आणि वचनाशिवाय देवाला आवडणारं जीवन आम्ही जगू शकत नाही. कदाचित आम्ही ख्रिस्ती म्हणून आमची ओळख असेल, परंतु जर आमच्या जीवनात प्रार्थना आणि देवाचं वचन नाही तर आम्ही देवाला आवडणारं जीवन या जगामध्ये जगू शकत नाही. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दैवी आरोग्य आम्ही वाचतो त्या त्या ठिकाणी प्रार्थना देखील आम्हाला पाहायला भेटते. प्रार्थना ही त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आम्हाला दिसून येते. प्रार्थनेशिवाय दैवी आरोग्य असेल, प्रार्थनेशिवाय दैवी चमत्कार असेल शक्य नाही. जर परमेश्वर त्याच्या स्वतःहून कोणाच्या जीवनात जर काही करू इच्छित असेल तर तो परमेश्वराचा भाग आहे. परंतु आमच्या दृष्टीने, ज्यावेळेस आम्ही मानवी दृष्टीने पाहतो, प्रार्थनेशिवाय आम्हाला ते शक्य नाही. प्रार्थना महत्वाची आहे. मग कशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी सांगितलेली आहे? याकोब 3 प्रकारची प्रार्थना किंवा 3 गोष्टी प्रार्थनेच्या संदर्भात सांगतो. पहिली गोष्ट याकोब सांगतो, तेल लावून प्रार्थना करा. तुम्हापैकी जर कोणी दुःखनाईत आहे तर त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावं आणि त्यांनी त्याला प्रभूच्या नावाने तेल लावावं आणि त्याच्यासाठी प्रार्थना करावी. तेल लावून प्रार्थना करणे. प्रियांनो, तेल हे कशाचं दर्शक त्या ठिकाणी आहे?
हे अभिषेकाचं दर्शक आहे. जुन्या करारापासून तुम्ही पहा, ज्या ज्या ठिकाणी अभिषेक करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तेलाचा वापर करण्यात आलेला आहे. तेल हे अभिषेकाचं दर्शक आहे. आणि अभिषेक काय दर्शवितो? अभिषेक देवाचा अधिकार दर्शवितो. ज्यावेळेस दाविदाला अभिषेक करण्यात आला, त्याला देवाने अधिकृत केलं त्याच्या लोकांचा राजा होण्यासाठी. तेलाद्वारे अभिषेक, आणि अभिषेक ज्याद्वारे आम्हाला दैवी अधिकार त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि मग आम्हाला माहिती आहे की देवाला सर्व गोष्टींवरती अधिकार आहे. देव बापाला आमच्या सर्व प्रकारच्या आजारांवरती अधिकार आहे. परमेश्वर देवाला आमच्या पापांची क्षमा करण्याचा देखील अधिकार आहे. लोकांना फार नवल वाटलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. अरे, हा कसा काय क्षमा करू शकतो? पण तू मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करण्याचा देखील अधिकार आहे. अधिकार देवाला सर्व गोष्टींवरती, सर्व प्रकारच्या आजारांवरती अधिकार आहे. मानवी जीवनातला असा कुठलाही आजार नाही की जो परमेश्वर बरं करू शकत नाही. परमेश्वराला सर्व शक्य आहे. आवश्यकता आहे की आम्ही कशा प्रकारे स्वतःला परमेश्वराच्या समोर घेऊन येतो, अवलंबून त्यावरती आहे. कशा प्रकारे आम्ही स्वतःला परमेश्वराच्या समोर सादर करतो त्यावरती हे दैवी आरोग्य जे आहे हे फार अवलंबून किंवा फार महत्त्वाचं आम्हाला दिसून येतं. तेल अधिकार आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचवेल. पहिलं तेल लावून प्रार्थना सांगितली आहे, दुसरी विश्वासाची प्रार्थना. तुमची प्रार्थना ही विश्वासाने भरलेली अशा प्रकारची असायला पाहिजे. कारण प्रभू म्हणतो की तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. संशय धरणाऱ्याला देवापासून काहीही प्राप्त होत नाही. आणि म्हणून प्रार्थना ही विश्वासाची प्रार्थना अशा प्रकारे असायला पाहिजे. आणि याकोब तिसरी गोष्ट त्यामध्ये प्रार्थनेला घेऊन सांगतो की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. कोण आहे नीतिमान? येस, आपला हात वर जायलाच पाहिजे. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे. या ठिकाणी असं कोणी आहे का की ज्याच्या जीवनामध्ये असं काही आहे की येशूचं रक्त ती क्षमा करू शकत नाही, आमचे पाप शुद्ध करू शकत नाही? असं कोणी आपल्यापैकी आहे का की ज्याला प्रभू येशू ख्रिस्त नीतिमान ठरवू शकत नाही, किंवा ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त नीतिमान ठरवू शकत नाही? आहे का असं कोणी? प्रत्येक व्यक्ती. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे प्रियानो, तुम्ही आणि मी, आपल्या प्रत्येकाला नीतिमान ठरविण्यात आलेला आहे. येशूच्या रक्ताने मनुष्य हा नीतिमान ठरत असतो. आणि मग ते जे नीतिमत्व आम्हाला आमच्या प्रभूपासून प्राप्त झालेलं आहे, ते नीतिमत्व आंतरिक जीवनावरती बदल घडवून आणतं, आणि ते नीतिमत्व आमच्या बाह्यकारी जीवनावरती देखील बदल घडवून आणतं. जणू काही आम्हाला नवीन बनवतं. बाप्तिस्म्याच्या वर्गांमध्ये एक विषय आम्ही शिकतो, मनाचे नवीकरण. मनाचे नवीकरण हा विषय शिकत असताना त्यामध्ये फार सुंदर शिकायला मिळतं की मनाचं नवीकरण ही आंतरिक बाब आहे. मनुष्याचं मन हे नवीन केल्या जातं, आणि मनुष्य ज्यावेळेस आंतरिक दृष्टीने नवीन होतो ना, काय होतं आंतरिक दृष्टीने म्हणजे त्याचे विचार बदलतात ना, आंतरिक दृष्टीने तो नवीन केला जातो, आणि मग त्याचा परिणाम बाह्यकारी जीवनावरती दिसतो. त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं आचरण, त्याच्या आवडी निवडी, सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो. नीतिमत्व, नीतिमान व्यक्ती, आणि असं म्हटलेलं आहे की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. याकोब आम्हाला एलियाचं उदाहरण देतो.
एलिया कसा होता? आपल्यासारख्या स्वभावाचा, म्हणजे जसा तुमचा आणि माझा स्वभाव आहे तसा. एलिया काही फार वेगळा असा नव्हता, परंतु तुमच्या आणि माझ्या स्वभावासारखा होता. आणि याकोब म्हणतो की त्याने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. तो पुन्हा प्रार्थना करतो आणि मग पाऊस पडतो आणि भूमी आपलं फळ उपजविते. प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे की आम्ही आहोत तसे पुष्कळदा प्रार्थना करत असताना आम्हाला आमचं जीवन आमच्या समोर येतं आणि मग ते जीवन आमच्या समोर अडखळण्यासारखं होतं. परंतु आम्ही नेहमी लक्षात ठेवावं की येशूच्या रक्ताने आम्ही नीतिमान ठरविण्यात आलेला आहोत. आम्हाला तो अधिकार प्राप्त झालेला आहे. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करणार त्या ठिकाणी परिणाम घडून येणार, हा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये भरलेला पाहिजे. जेव्हा केव्हा आमचं जुनं जीवन हे आम्हाला अडखळण्यासारखं होतं, प्रियांनो, आम्ही परीक्षण करावं, आम्ही पश्चाताप करावा, आम्ही क्षमा मागावी आणि आम्ही विश्वासाने त्या ठिकाणी प्रार्थना करावी. प्रियांनो, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. तिसरा भाग त्यामध्ये प्रियांनो, दैवी आरोग्यामध्ये उद्देशाचं महत्व. पहिलं महत्व कशाचं होतं? अंतःकरणाचं. दुसरं महत्व प्रार्थनेचं महत्व आणि तिसरं महत्व उद्देशाचं. का त्या ठिकाणी दैवी आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जात आहे? उद्देश काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मी मगाही सांगितलं की देव अंतःकरण पारखतो, देव मन पारखतो. मनुष्याला प्रार्थनेचे शब्द ऐकायला येतील, परंतु परमेश्वर त्या शब्दांमागचा उद्देश जो आहे तो उद्देश पारखणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्यावेळेस याकोब आम्हाला म्हणतो की तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही. का? कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, चैनीकरिता मागता. कधी कधी या आरोग्याला घेऊन किंवा कधी कधी या दैवी चमत्कारांना घेऊन मनुष्याचा उद्देश आणि त्याचा दृष्टिकोन जो आहे तो बिघडलेला असतो. आम्हाला उद्देश देखील तितकाच महत्वाचा आहे. कोणत्या उद्देशाने त्या ठिकाणी प्रार्थना केल्या जात आहे? आता ही एक गोष्ट तर आम्हाला नक्की माहित आहे की दैवी आरोग्य हे देवाचं दान आहे. पवित्र आत्म्याच्या फळांपैकी एक फळ आहे निरोगी करण्याचं दान, रोग बरे करण्याचं दान. हे देवाचं दान आहे. परमेश्वर हे मनुष्याला देत असतो. कशासाठी? काय उद्देश आहे देवाचा त्या पाठीमाग? दैवी आरोग्याचा, दैवी चमत्काराचा उद्देश प्रियांनो आम्हाला पाहायला भेटतो की देवाच्या वचनांची सत्यता पटविण्यासाठी. मोठमोठ्या सभांमध्ये जे दैवी आरोग्य पुष्कळदा अनुभवल्या जातं त्याच्या मागचा उद्देश काय असतो? जे वचन लोकांना सांगण्यात आलेलं आहे, लोकांनी पश्चाताप करावा याकरिता जे त्यांना उत्तेजन देण्यात आलेलं आहे, देवाकडं वळण्यासाठी जे परमेश्वराचं वचन त्यांनी ऐकलेलं आहे, त्या वचनाची सत्यता स्पष्ट करण्यासाठी, ती त्या ठिकाणी भक्कम करण्यासाठी आम्हाला दैवी आरोग्य आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो की मी करीत असलेल्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. मी तुम्हाला जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा. कमीत कमी मी जी कृत्ये करीतो त्यावर तरी विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त जी चिन्ह चमत्कार करत होता, काय साक्ष देण्यात येत होती? देव बरोबर असल्या वाचून हे शक्य नाही. प्रेषितांनी जी चिन्ह चमत्कार केलीत त्याही बाबतीत आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वर बरोबर असल्या वाचून ते शक्य नाही. परमेश्वर देव त्याच्या वचनाची सत्यता त्या ठिकाणी स्पष्ट करण्याकरिता त्या ठिकाणी दैवी चमत्कार आणि दैवी आरोग्य आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, आणि दुसरं म्हणजे देवाच्या गौरवासाठी
दैवी आरोग्य आणि दैवी चमत्कार आहे. मनुष्याचा मोठेपणा, मी फार धार्मिक आहे, मी फार नीतिमान आहे, मला रोग बरे करण्याचं दान आहे, मी प्रार्थना केली की फार मोठमोठे चमत्कार होतात, आणि ती जी सर्व भावना आहे जी व्यक्तीला गर्वाने भरत असते, ज्या ठिकाणी उद्देश चुकतो पुष्कळदा त्या ठिकाणी मग अपयश किंवा आम्हाला पाहायला भेटतं की देवाचं गौरव त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून दैवी आरोग्य असेल, दैवी चमत्कार असतील, ते कशासाठी आहे? वचनाची सत्यता त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या गौरवासाठी. कसं होतं देवाचं गौरव? देवाचं गौरव कसं होतं काय सांगणार आम्ही नेहमी प्रार्थनेत म्हणतो, देव बापा तुझं गौरव करून घे, देवाचं गौरव व्हावं. कसं होतं देवाचं गौरव? नेमकं काय होतं? देवाचं गौरव होणे म्हणजे नेमकं काय होणे? देवाचं गौरव जेव्हा एक पापी मनुष्य आपल्या पापांकरिता पश्चाताप करतो, आपल्या पापमय मार्गापासून फिरतो, देवाकडे वळतो, त्यावेळेस देवाचं गौरव होतं. ज्यावेळेस मनुष्य पश्चाताप करतो त्यावेळेस देवाचं गौरव होतं. ज्यावेळेस व्यक्तीचा विश्वास वाढतो, त्याचा दुर्बल, त्याचा कमजोर, डगमगणारा विश्वास ज्या वेळेला भक्कम होतो, मजबूत होतो, ज्यावेळेस व्यक्ती आध्यात्मिक जीवनात वाढते, त्यावेळेला देवाचं गौरव होत असतं प्रियांनो. ज्यावेळेस मनुष्य उभा राहतो आणि आपल्या मुखाने सांगतो की माझ्या परमेश्वराने हे माझ्यासाठी केलेलं आहे, साक्ष देतो, त्यातून देवाचं गौरव होतं. देवाचं गौरव होणे म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये देवाचा विजय होणे. सोप्या शब्दांमध्ये देवाचं गौरव होणे म्हणजे मानवी जीवनामध्ये देवाची इच्छा आणि देवाची योजना सिद्धीस जाणे. परंतु याच्याच विरुद्ध ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये देवाचं गौरव होत नाही, याचाच अर्थ काय आहे की देवाची इच्छा, देवाची योजना त्या व्यक्तीच्या जीवनात सिद्ध होत नाही. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो पराजय आम्ही पाहतो, व्यक्ती एकतर देवाचं गौरव, एकतर देवाचा विजय त्याच्या जीवनात होईल, किंवा मग जो शत्रू सैतान आहे व्यक्ती त्याच्या अधीन होईल. देवाचं गौरव प्रियांनो हे फार महत्वाचं आहे. माझ्या जीवनामध्ये देवाचं गौरव होत आहे काय, हे फार महत्वाचं आहे. मी मुखाने म्हणेल की प्रभू तुझं गौरव तू करून घे, परंतु माझ्या जीवनामध्ये देवाचा विजय जर होत असेल, जर माझ्या जीवनामध्ये देवाची इच्छा सिद्धीस जात असेल, तर खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातून देवाचं गौरव होत आहे. मग त्या ठिकाणी दैवी आरोग्य आहे, त्या ठिकाणी दैवी चमत्कार आहे, त्या ठिकाणी प्रार्थनेची उत्तर आहे, त्या ठिकाणी सर्व प्रकारची अद्भुते आहेत प्रियांनो. त्या ठिकाणी या आपले डोळे आपण बंद करूया, आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्या समोर आलेलं आहे, आज ते आम्हासोबत काय बोलत आहे? देवाचं वचन आज आमच्या सोबत काय बोलत आहे? दैवी आरोग्य, दैवी चमत्कार. मी प्रार्थना तर करत आहे, परंतु माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. मग आज मी एकदा माझ्या अंतःकरणाची स्थिती तपासून पाहायला पाहिजे. मी त्या नामानासारखं माझं अंतःकरण करून ठेवलेलं आहे काय? मी खरंच परमेश्वराला शरण येतो काय? ते पश्चातापी हृदय, परमेश्वराकडं वळलेलं, ते विश्वासाने भरलेलं, ते समर्पित हृदय माझं आहे काय? जर ते आहे तर खात्री बाळगा, दैवी आरोग्य आणि दैवी चमत्कार तुमच्या जीवनामध्ये आहे. माझ्या जीवनामधून देवाचं गौरव होत आहे काय? आज मी माझ्या स्वतःला हा प्रश्न करायला पाहिजे. माझ्या जीवनामधून देवाचं गौरव होत आहे काय? देवाचं गौरव.
आज देवाचा आत्मा आमच्या सोबत काय बोलत आहे. पवित्र देई बापा, तू आमचं सहाय्य कर. आम्हाला दैवी आरोग्याची गरज आहे प्रभू. आम्हाला तुझ्या चमत्कारांची पवित्र देई बापा, जे आमचं जीवन बदलून टाकतात अशा अद्भुत कृत्यांची गरज आहे प्रभू. तू आमचं सहाय्य कर प्रभू, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देई बापा, आज आम्ही मोठ्या विश्वासाने प्रार्थना करीत आहोत. आम्हापैकी जर कोणी शरीराने दुःखी आहे, रोगी आहे, आजारी आहेत, मग ते कशाही प्रकारचे असोत, प्रभू येशूच्या नावामध्ये ते बरे होऊ दे प्रभू. ते आरोग्य अनुभवण्यासाठी आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणांना तू तयार कर पवित्र देई बापा. पवित्र देई बापा, तू दिलेल्या त्या आरोग्यांसाठी पवित्र देई बापा, आम्ही विश्वासाने तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभूचे. शारीरिक आरोग्याबरोबरच पवित्र देई बापा, आम्ही आध्यात्मिक आरोग्य देखील मागतो प्रभू. त्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आम्हापासून दूर कर. ती सर्व प्रकारची पापे, गुप्त पापे, व्यसनाधीनता पवित्र देई बापा आम्हापासून दूर कर. आम्हास तू बरं कर. आणि देई बापा, तुझ्याकरिता तू आम्हा प्रत्येकाचा उपयोग कर आणि तुझं गौरव तू करून घे. तुला धन्यवाद देत प्रभू, तुझे आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. 7-8 2 दिवस कॉन्फरन्स या ठिकाणी सभा आहे. 9ला तायडे कुटुंबामध्ये प्रार्थना आहे. 6:30ला शुक्रवारी इंगळे कुटुंबामध्ये आकाश इंगळे यांच्या घरी आपली शुक्रवारची प्रार्थना असावं. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप पुत्र आत्माचा त्रैक्याला ध्यानंत मान. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.